इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या मिशन सुधार मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पात्रता निकषांची पडताळणी केल्यानंतर 71,956 लाभार्थ्यांची नावे रेशन योजनेतून वगळण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होऊन खऱ्या गरजू नागरिकांपर्यंत शासकीय धान्याचा लाभ पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये सखोल सर्वेक्षण व पडताळणी मोहीम राबवली. आधार पडताळणी, ई-KYC, उत्पन्नाची माहिती, वाहन मालकी, कर भरणा तसेच इतर सरकारी नोंदींचा आधार घेऊन लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत अनेक लाभार्थी शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या चौकटीबाहेर असल्याचे आढळून आले. यामध्ये उत्पन्न मर्यादा ओलांडणारे, दीर्घकाळ धान्य न उचलणारे, बोगस लाभार्थी, आधार रेकॉर्डमध्ये त्रुटी, कंपनी संचालक असलेले, वार्षिक मोठी उलाढाल असणारे, 100 वर्षांपेक्षा अधिक वय दाखवलेले लाभार्थी, 4 चाकी वाहन मालकी असलेले, टपाल व माहितीतील विसंगती काढलेली प्रकरणे असे अपात्र व्यक्ती ठरले आहेत. मोहिमेदरम्यान माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 10,877 लाभार्थी अपात्र आढळले. त्यापाठोपाठ बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली. ग्रामीण भागात उत्पन्न मर्यादा ओलांडूनही रेशनचा लाभ घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने आधार लिंकिंग, ई-KYC आणि डिजिटल पडताळणीवर भर दिला आहे. मिशन सुधार मोहिमेमुळे अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन शासनाचा अन्नधान्य साठा खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.